आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. कुर्ली गावचे ग्रामदैवत श्री नृसिंहदेव यांच्या नूतन मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न झाला. दिनांक 18 ते 21 ऑगस्ट दरम्यान मूर्ती व कळस मिरवणूक, होम हवन, अभिषेक, प्राणप्रतिष्ठापना, कळसारोहण, श्री भावकाई देवी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना तसेच श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. या पवित्र सोहळ्यास परमपूज्य परमाधिकार परमात्मराज महाराज श्री सुदर्शनगिरी महाराज, परमपूज्य श्री मणिरंजन जगद्गुरू डॉ. शिवलिंगेश्वर महास्वामीजी, श्री 108 गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, परमपूज्य श्री प्राणलिंग महास्वामीजी तसेच परमपूज्य श्री सिद्धार्थ भगवान डोणे महाराज यांच्या हस्ते कलशाची व मूर्तीची विधिवत पूजा करून कलसारोहण सोहळा संपन्न झाला. यावेळी आडी दत्त देवस्थानचेच परमपूज्य परमात्मराज महाराज व परमपूज्य श्री मणिरंजन जगद्गुरू डॉक्टर शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी सर्व भक्तांना मार्गदर्शन केले. तीर्थक्षेत्र आप्पाचीवाडी कुर्ली व मेदगे भाकणुकीचे प्रमुख मानकरी परमपूज्य श्री भगवान डोणे महाराज वाघापूर यांचे पावन सानिध्य व आशीर्वाद या धार्मिक कार्यास लाभणे ही कुर्ली ग्रामस्थांसाठी भाग्याची बाब ठरली. यावेळी श्री नृसिंह मूर्तीचे देणगीदार कैलासवासी राजाराम भाऊसाहेब पाटील व कैलासवासी अण्णासाहेब सखाराम पाटील दादा यांच्या स्मरणार्थ सौ श्री वसंत यादवराव चव्हाण परिवार पुणे तसेच कळस देणगीदार श्री हलसिद्धनाथ मंदिर पालखी सेवाधारी मंडळ कुर्ली आणि श्री भावकाई देवी मूर्तीचे देणगीदार श्री शिवाजी वसंत चव्हाण व श्री तानाजी दादू देसाई यांचेही मोलाचे विशेष योगदान लाभल्यामुळे परमपूज्य श्री मणिरंजन जगद्गुरू डॉक्टर शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. या धार्मिक कार्यासाठी कुर्ली व बाहेरगावी राहणाऱ्या ग्रामस्थांनी, भाविक भक्तांनी, महिला भगिनींनी, युवकांनी, ज्येष्ठ नागरिकांनी, विविध मंडळे व संस्थांनी, आजी सैनिकांनी आर्थिक मदत, साहित्य, प्रसाद सेवा व श्रमदानातून मोठा सहभाग नोंदवला. हा कलशारोहण सोहळा व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी मानकरी केडी पाटील, राजेंद्र कोष्टी, आनंद कोष्टी, शिवाजी कोष्टी, प्रमोद पाटील, सुरेश पाटील, संजय पाटील, अमित पाटील, अजय पाटील, संभाजी घाडगे, बाबुराव पाटील यांच्यासह विविध तरुण मंडळे, प्रतिष्ठित नागरिक यांचे सहकार्य मोलाचे होते. श्री नृसिंह मंदिर जीर्णोद्धार समिती कुर्ली यांच्या वतीने या पवित्र कार्यास सहकार्य करणाऱ्या सर्व संत, महत, मानकरी, देणगीदार, भाविक भक्त, ग्रामस्थ व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे देवस्थान कमिटीच्या वतीने मनपूर्वक आभार मानण्यात आले व ग्रामदैवत श्री नृसिंह देवाच्या कृपेने कुर्ली गावात सुख, शांती, समृद्धी, आरोग्य व ऐक्य सदैव नांदो हीच श्रीचरणी प्रार्थना करण्यात आली. यावेळी कुर्ली व परिसरातील शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. SB न्यूजसाठी कोगनोळीहून अनिल नवाळे. तुम्हाला माहित असू द्या, घरात येत असताना तुम्ही केळी आणले की ते घ्या म्हणता. देवाला जाता जाऊन तुम्ही घरात देवाला जाता, जेव्हा पाया पडता सगळ्या स्वामीजींना, ते महाराज असू दे, पुजारी असू दे, त्यांना हात असं लावतात आणि ते येताना काय म्हणतात तुम्ही? हे केळी खा म्हणता काय? म्हणत नाही. काय म्हणतात सांगा बघूया? प्रसाद होते. तसं इथं तुम्ही प्रसाद असते. इथं तुम्ही पाहता घरात आपण जेवलं तर ते जेवण म्हणते. आता जेवण तयार झालं, नैवेद्य दाखवलं, इथं जे मंदिरामध्ये जेवण करता बघा त्याला प्रसाद म्हणते. आणि एक लग्नात वगैरे मोठ्या तिथं प्रसाद म्हणता काय पाहिजे ते व्हरायटी असते, कसं पाहिजे तसं असं म्हणत नाही. तिथं भात आमटी असू दे, तिथं प्रसाद होते. जोपर्यंत ते प्रसाद देवाला करते ते प्रसाद होते. म्हणून तुम्ही देवळात नाही गेलं तर काय करायला पाहिजे? म्हणून तुम्ही आई, माझ्या माता भगिनी आईचा स्वयंपाक करत असताना कुठलाही वाईट विचार करायचा नाही. देव ओम नमः शिवाय म्हणा, आशीतापाचं नाव घ्या. करत असला तर तुम्ही घरात स्वयंपाक केला तर ते प्रसाद होते. त्यावेळी जेवायला वाढत असताना, नवऱ्याला असू दे, मुलांना असू दे, वाढत असताना देवाचं नाव घेतलं तर ते पण काय होते? प्रसाद होते. आणि मुले सुद्धा ते जेवत असताना किंवा कोणी जेवत असताना ते डोक्यात हे देतात, मीठ घातले नाही, कमी घातले, वर घातले, ते काय विचार करायचे? देवाचे एकच स्मरण झाले ते प्रसाद काय असेल ते प्रसाद म्हणायचं. केलं तर त्यांना पण ते आशीर्वाद मिळते. असं हे प्रसादाचं महत्व आहे. म्हणून कुठेही देवळात जावा, कुठेही जावा, कसलेही असू दे, त्याला भात आमटी असू दे, काय असू दे, किती टेस्टी लागते बघा ते. त्यामुळे त्याला प्रसाद म्हणतात आणि त्या प्रसादाचं वैशिष्ट्य आहे. आणि काही चुकलं असलं तर सांगा, आणि एक सांगतो. ओके, मला जे समजलेलं माझ्याप्रमाणे माझं पण 5 वर्ष झाले तर मराठीमध्ये हे झाल्यामुळे आणि मठात स्वामीजी बरोबर असल्यामुळे मला ते झालं. तर
काय सांगितलं त्यांनी म्हणजे इकडे तिकडे भटकत जातात आपण कुणालाही आणतात महिला मात्र येतात जास्तीत जास्त तर तसं येऊ शकत नाही त्याला एक स्थान पाहिजे तर त्याला एक कारण हे पाहिजे सगळ्यांनी एक करायचं म्हटलं तर श्रीकृष्ण परमात्माला ज्यावेळी युद्ध करायला ते सारथी होऊन गेले होते आणि युद्ध करत असताना अर्जुनाला सांगितलं चंचल विचल होत होतं मन त्यावेळी सांगितलं त्यांना एक तर ध्यान करायला पाहिजे एकाग्रता करायला पाहिजे एक कुठला तर उद्देश ठेवायला पाहिजे ठेवायला पाहिजे त्याने एकाग्रता ठेवायलाच पाहिजे होतं आणि तसं लहानपासून माहित आहे त्या अर्जुनानं कसं केलं ते बाकीच्या सगळं वेगवेगळ्या पक्षी फळ वगैरे दिसत होतं फक्त त्याला टार्गेट दिसत होता अर्जुनाला डोळ्यात त्याच्या त्यामुळे त्याला सगळं ज्ञान मिळालं होतं आणि त्या पद्धतीने केलं त्यात सक्सेस झालं श्रीकृष्ण परमात्मा आणि तसंच आता संतांना त्यांनी सांगितलेलं आपण कुठेही गेलाय काय गेलाय तर देवा तिथं आल्यानंतर कुठल्याही देवस्थानमध्ये झाला प्राण प्रतिष्ठापन झालेलं असते तिथं संन्यासी साधूनात येऊन तिथं प्राण प्रतिष्ठापन झालेलं असते तर त्यामुळे समाधान असते तिथं कुठेही गेलं तर बघा तुम्ही जेवण बसल्यानंतर निवांत वाटते म्हणून आपण काय करायला पाहिजे आता इथून पुढे तुम्ही सिटीत खेड्यात वगैरे आहेत ते प्रथा इंग्लिश मीडियम मध्ये कुठनं पाठवून देतो आम्ही सगळं जिथे काही संस्कार नसते काय नसते त्या पद्धतीने आपण जायला पाहिजे आपली मुलं घेऊन जायला पाहिजे सगळं सुना यायला पाहिजे सगळं यायला पाहिजे तर येत असताना इथे आणि एक विषय सांगितलं महाराजांनी एक गोष्ट तेवढं सांगतो मी महाराज पण जाणार आहे तर तिने काय सांगितलं एक आकाशमध्ये कॉस्मोटिक असं एक अगदी देवाचं दैवी शक्ती असते ते पंचमहाभूत मध्ये केलेलं असल्यामुळे त्या पंचमूत महाभूत मध्ये ते कळस वडून घेतल्यानंतर ते आल्यानंतर ते सगळं इथे जे माणसं येतात त्यांना ते म्हणजे तुम्ही इथे येऊन बसला नमस्कार करताना तुम्हाला दार उघडलेलं असते त्यावेळी तुम्हाला मिळत असते आणि त्यामुळे देवस्थानमध्ये आणि देवाचा आशीर्वाद तुम्हाला मिळू शकते म्हणून सांगितलं त्यामुळे इतकं काय मला जास्त सांगायचं नाही खरे भक्ती फार आहे तुमच्या इथं अप्पाचोडे असले कुर्ली असले ह्या भागातले देवावर फार श्रद्धा आहे आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने स्वामीजीचं ऐकलं स्वामीजीने मला चान्स दिलाय तर योगा बोलायला खाना होत आहे गुडीमध्ये ಪ್ರಸಾದ होत आहे ಇದು ಚೇಂಜ್ ಈ ಚೇಂಜ್ ಅದರಿಂದ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದ್ರೆ ಮನಸ್ಸು ಬಹಳ ಸಮಾಧಾನ ಆಗುತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಊಟ ಮಾಡ್ತೀರಿ ಇಲ್ಲಿ ಊಟ ಅಂತ ಊಟ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ನೀವು ಮನಿದು ಅಂತ ಊಟ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ನೀವು ದೇವ್ರದಂತ ಊಟ ಮಾಡಿದಾಗ ಮನಸ್ಸು ಸಮಾಧಾನ ಆಗ್ತದೆ ಈಗ ಬಾಳೆಹಣ್ಣು ಕೇಳ ತಗೊಂಬಂದ್ರಿ ಅಲ್ಲಿಂದ ತರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಏನಾದ್ರಿ ನೀವು ಕೇಳ ಅಂತ ತಗೊಂಬಂದ್ರಿ ಈಗ ಇಲ್ಲಿ ಬಂದ ಮೇಲೆ ಏನಾಗ್ತದ दगड़ा काय नाव काय ಪ್ರಸಾದ ಹೋತೆ ದೇವಾಲ ಪ್ರಸಾದ ಹೋತೆ ಅವಾಗ ಅದನ್ನ ಏನ್ ತಿಂತಿರಲ್ಲ ರಕ್ತದಲ್ಲಿ ಭಕ್ತಿ ಭಾವ ಬರ್ತದೆ ಅವಾಗ ಮನಸ್ಸು ಸಮಾಧಾನ ಆಗ್ತದೆ ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮವರು ಗುಡಿಗಳನ್ನ ಯಾಕೆ ಕಟ್ಟಿದ್ರು ಅಂದ್ರೆ ಅಡ್ಡಾಡೋ ಗುಡಿಗಳೆಲ್ಲ ಚಲೋ ಆಗ್ಬೇಕು ಇವು ಹೆಣ್ಣು ಗುಡಿಗಳು ಇವು ಗಂಡು ಗುಡಿಗಳೆಲ್ಲ ಒಟ್ಟು ಇವು ಚಲೋ ಆಗ್ಬೇಕು ಇವು ಚಲೋ ಆದ್ರೆ ಊರು ಚಲೋ ಆಗತ್ತೆ ದೇಶ ಚಲೋ ಆಗತ್ತೆ ನೋಡ್ರಿ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಶಿಖರ ಇಟ್ಟಿರಲ್ಲ ಮೇಲೆ ಶಿಖರ ಕುಂಡ್ರಿಸಿದ್ರಿ ಆ ಶಿಖರ ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಪಂಚಲೋಹಗಳನ್ನ ಹಾಕ್ತಾರಂತೆ ಮೂರ್ತಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನಾ ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಕೆಳಗೆ ಅದ್ರ ಕೆಳಗೆ ಪಂಚಲೋಹಗಳನ್ನ ಹಾಕ್ತಾರೆ ಈ ಪಂಚಲೋಹ ಏನು ಮಾಡ್ತದೆ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಒಂದೇ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳಿ ಮುಗಿಸ್ತೇನೆ ಅಂದ್ರೆ ಆಕಾಶದಾಗ ಏನೈತೆ ಅಂದ್ರೆ ಕಾಸ್ಮೆಟಿಕ್ ಪವರ್ ಅಂತ ಒಂದು ಪವರ್ ಅದ ಸೃಷ್ಟಿ ಒಳಗೆ ಕಾಸ್ಮೆಟಿಕ್ ಪವರ್ ಅಂತ ಒಂದು ಪವರ್ ಅದ ಅದು ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಬಹಳ ಚಲೋ ಕೊಡ್ತದೆ ಒಳ್ಳೆ ಹವೆ ಕೊಡ್ತದೆ ಅದು ಆ ಹವೆಯನ್ನ ಆ ಶಿಖರ ಜಗ್ಕೊಳ್ತದ ಆ ಹವೆಯನ್ನ ಶಿಖರ ಜಗ್ಕೊಂಡು ಏನ್ ಮಾಡ್ತದೆ ಅಂದ್ರೆ ದೇವರಿಗೆ ಕೊಡ್ತದ ಅದು ಕೆಳಗೆ ಇಲ್ಲಿ ಪಂಚಲೋಹಗಳನ್ನ ಹಾಕಿರ್ತಾರ ಇಲ್ಲಿ ಕೊಡ್ತದ ನೀವಿಲ್ಲಿ ಬಂದು ಕುತ್ಕೊಂತೀರಿ ಕುತ್ಕೊಂಡು ಕಣ್ಮುಚ್ಕೊಂಡು ದೇವರು ಧ್ಯಾನ ಮಾಡ್ತೀರಿ ಬಾಗಿಲ ತೆಗೆದಿರ್ತದ ನೋಡ್ಕೊಂತ ಧ್ಯಾನ ಮಾಡ್ತೀರಿ ಅದು ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದ್ರೆ ಆ ಶಕ್ತಿ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಬರ್ತದೆ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಇದೆ ಅದನ್ನ ಜಗ್ಕೊಳ್ಳುವಂತ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಇದೆ ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಅಂತಿರಲ್ಲ ಗುಡಿಗೆ ಬಂದು ದಿವಸ ಗುಡಿಗೆ ಬಂದು ಹೋದ್ರು ಮನಸ್ಸು ಬಹಳ ಸಮಾಧಾನ ಇರ್ತದೆ ಯಾಕೆ ಇರ್ತದೆ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ತದೆ ಅಲ್ಲಿರೋ ಶಕ್ತಿ ನಿಮಗ್ ಬರ್ತದೆ ಆವಾಗ ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಆರಾಮಾಗ್ತಕ್ಕಂತ ವ್ಯವಸ್ಥೆ ಬರ್ತದೆ ಅದಕ್ಕೆ ಶಿಖರವನ್ನ ಇಡೋದಾಗಲಿ ಗುಡಿಯನ್ನ ಕಟ್ಟೋದಾಗಲಿ ಇದೆಲ್ಲ ಯಾತಕ್ಕ ಅಂದ್ರೆ ಈ ದೇವ್ರು ಅಡ್ಡಾಡೋ ದೇವ್ರದವಲ್ಲ ಅಲ್ಲ
ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತಾವಲ್ಲ ಇಲ್ಲಿಂದ कायम तिथे रहत आहे काय नाही घराला जात आहे काय ते सगळा काम आहे खेतीला काम आहे सगळा काम आहे येते ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಹೋದರೂ ಮನಸ್ಸು ಸಮಾಧಾನ ಆಗ್ತದೆ. राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.